आनंदी सार्थकला म्हणत असते की सर पण ऐका ना, तुम्ही जरा तिच्यापासून लांबच राहा, कारण ती जर तुमच्याशी जर असं काही बोलली ना तर मला नाही आवडणार ते. सार्थक म्हणतो की अरे बापरे, मला तर हे डायजेस्टच होणार नाही की मला कोणी काही बोललं आणि तुम्हाला ते आवडणार नाही. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आत्या मनोजला म्हणत असते की मनोज, आता तुझे इथं कोण लाड करत नाही ना तेच बघते मी आहे ना तुझे लाड करायला. अण्णा म्हणत असतात की अगं तू घरामध्ये तर चल. आत्या म्हणत असते की तू तर काही बोलूच नको, तू ज्या प्रकारे तुझ्या मुलीचं लग्न लावून दिलंय ना त्यामुळे गावात सर्वजण आमच्या तोंडात शेण घालताय. आता आत्या तिथून निघून गेलेली असते तेव्हा आनंदी ही सार्थकला म्हणत असते की सर प्लीज तुम्ही आजीचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊ नका. सार्थक म्हणतो की अहो मला नाही वाईट वाटलं, उलट मनात जे काही आहे ते बोलून दिलं त्यांनी, मला आवडलं उलट हे. तर इकडे आकांक्षा ही प्रथमेशचा विचार करत असते की प्रथमेश मला भेटायला का आला असेल आणि त्याला नक्की माझ्याशी काय बोलायचं असेल. त्याच वेळी तिथे आदर्श येतो. आदर्श तिला विचारतो की काय ग, कसला विचार करतीये, प्रथमेशचा विचार करतीये ना. तेव्हा आकांक्षा म्हणते की नाही दादा. आदर्श म्हणतो की कशाला खोटं बोलतीयस आणि तू त्याला हकलून दिलं ना आज. आकांक्षा म्हणते की दादा तुला कसं काय माहितीये हे सर. तर आदर्श म्हणतो की मला तो बाहेर भेटला होता, त्यानेच मला हे सर्व सांगितलं. बाकीच्या सर्वांचं जाऊ दे, पण आकांक्षा तू का ग अशी वागलीस, तू त्याला काही बोलू का दिलं नाहीस. तेव्हा आकांक्षा म्हणत असते की दादा जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर तो काहीच बोलला नाही. आदर्श म्हणतो की अगं त्याने जे केलं ते बरोबरच केलं ना. पहिल्याच भेटीत जर एखादा मुलगा त्याच्या आई वडिलांच्या विरोधात बोलला असता तर मला तर तो फेकच वाटला असता, पण त्याने तसं नाही केलं अक्कू. त्याने त्याच्या आई वडिलांचा मान ठेवला, नंतर त्याने त्याचा विचार केला आणि त्याला जाणीव झाली की तू बरोबर आहेस. हे बघ अक्कू, मला असं वाटतंय की त्याला तुझ्याशी बोलायचंय आणि त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होतोय. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. काकू म्हणते की पण दादा आता पश्चाताप करून काय फायदा, जे झालं ते काही दुरुस्त करता येणार नाहीये. आदर्श म्हणत असतो की अगं त्याने त्या दिवशी जे काही केलं त्याचा त्यालाही पश्चाताप तितका होत असेल आणि आता त्याला त्याची चूक जाणवलीये म्हणून तर तो माफी मागायला आलाय. मला फक्त एवढंच सांग की तुला तो आवडतो की नाही. आता त पप करायला लागते. आदर्श म्हणतो की हे बघ, मी जरी तुझा सक्का भाऊ नसलो तरी भाऊ आहे की नाही, तू माझ्याशी बिंदास बोलू शकते आणि सार्थक असता तर तू त्याच्याशी बोललीच असतीस ना. आकांक्षा म्हणते की तसा तो मुलगा चांगला आहे. आदर्श म्हणतो की चांगला आहे ना, मग तू त्याला भेट, तू बाहेर भेटू शकते त्याला. बरं चल, मी तुमची भेट घडून आणतो. मी आहे ना, तू काही काळजी करू नको. आता त्यांचं हे बोलणं शलाकाने ऐकलेलं असतं आणि शलाका म्हणते की म्हणजे दादा आकांक्षाला त्या मुलाला भेटायला घेऊन जातोय. तर सार्थक आता जे बाहेर कपडे सुकायला टाकलेले असतात तो काढत असतो. आनंदी येते आणि म्हणते की सर काय करताय तुम्ही, सारखं काम का बरं करत असतात. सार्थक म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे तुमचा, सारखं काम करू नका काम करू नका असं म्हणत असतात. आनंदी म्हणते की सर आंबू आजी तुमच्यासोबत जे काही वागले त्यासाठी माफ करा ना. सार्थक म्हणतो की अहो पण मला वाईटच नाही वाटलं आणि मला जर त्यांचं वाईटच वाटलं नाही तर तुम्ही सॉरी कशाला म्हणताय. उलट त्यांचा काय रुबाब आहे, तोरा आहे, सगळे कसे घाबरले त्यांना. मला सांगू का, त्यांची भाषा खूप गोड आहे. त्या बोलतात ना जेव्हा कडक शिस्तीच्या वाटतात. मला खरंच खूप इच्छा असते अशी वागायची. मी जर असं वागलो ना तर ऑफिसमध्ये सगळे व्यवस्थित कामं करतात. मला तर काही जमतच नाही, ते आतून यायला हवं ते सर्व. आनंदी म्हणत असते की सर अहो तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही नाही कोणाचं मन दुखवू शकत. आनंदी म्हणते की पण आजीचे शब्द कसे माहितीये ना तुम्हाला. सार्थक म्हणतो की अहो काय झालं एवढं, आजीच आहे ना ती. आता माझी आजी आणि आजोबा मला लहानपणीच सोडून गेले, मी त्यांनाच आपली आजी मानतो. आता तुमची आजी म्हणजे माझी आजी नाही झाली का. आनंदी म्हणत असते की सर अहो पण तुम्हाला माहित नाहीये ती किती डेंजर आहे ती. सार्थक म्हणतो की अहो काय लाज वाटते का तुम्हाला, तुमच्या आजीबद्दल तुम्ही असं बोलताय. हा. आनंदी म्हणते की सर अहो आम्ही असं बोलतोय कारण आम्ही घरातले सर्वजण तिला खूप घाबरतो. ती जर घरात आली ना, अण्णा सतत असं कानावर हात ठेवून राहतात कारण ती कधीही कान पिळते. मला जर आजीचे किस्से सांगितले ना तर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. आनंदी सार्थकला म्हणत असते की सर पण ऐका ना, तुम्ही जरा तिच्यापासून लांबच राहा, कारण ती जर तुमच्याशी जर असं काही बोलली ना तर मला नाही आवडणार ते. सार्थक म्हणतो की अरे बापरे, मला तर हे डायजेस्टच होणार नाही की मला कोणी काही बोललं आणि तुम्हाला ते आवडणार नाही. पण तुम्ही कशाला काळजी करताय, आजी मला सांभाळून घेईल आणि मीही आजीला सांभाळून घेईल. तुम्ही कसं माझ्या घरच्यांना सांभाळता तसं मीही सांभाळून घेईल. आणि आता जिथे माझा सासराच आजीला घाबरतोय म्हटल्यावर मी तिथे काय चीज आहे. आणि घाबरण्यात सुद्धा एक वेगळंच प्रेम असतं, आदर असतो. मला आवडते अशी भीती. आनंदी म्हणते की तुम्ही नाही ऐकणार ना माझं. सार्थक म्हणतो की अजिबात नाही, कारण शक्यच नाही ना ते. आणि असं म्हणून सार्थक आतमध्ये निघून जातो. तर आता आत्या इकडे अण्णांना म्हणत असते की काय रे एवढं सगळं होऊन गेलं, तुम्हाला सांगितलं का नाहीस. तर अण्णा म्हणत असतात की आता काय सांगू, आनंदीचा डिवोर्स झाला हे सांगू. मग आत्या अण्णांच्या जोरात कान पिळतात आणि म्हणतात की तुला आत्या काही जवळची वाटली नाही का, आणि हल्ली ना ह्या शहरातल्या पोरींचे संसारच नीट होत नाही, आम्ही काही संसार नाही केले का. मालती म्हणत असते की हो आत्या, पण तो खूप त्रास देत होता आपल्या आनंदीला.
तिला. तर आत्या म्हणत असते की असा काय त्रास दिला त्याने. अण्णा म्हणत असतात की अगं मारत होता तो तिला, छळ करत होता तिचा, अशा परिस्थितीत कशी राहणार होती ती त्याच्यासोबत. आत्या म्हणत असतात की काय फक्त एवढ्या गोष्टीमुळे तिने त्याला सोडून दिलं. हल्लीच्या पोरींना ना चटके सहनच करायला नको, त्यांना नुसती आयती भाकर पाहिजे. तर इकडे किचन मध्ये लीना पोहे बनवत असते आणि त्याच वेळी मालती तिथे येते आणि म्हणते की बरं झालं पोहे बनवलेत ना, चल आता आंबू आजीला देऊ नये. लीना म्हणते की मी नाही जाणार त्यांना द्यायला, त्यांच्या समोर गेलं ना माझी तारांबळच उडते, तुम्हीच जाऊन द्या बरं. तर मालती म्हणते की ठीक आहे मी जाते, परंतु पोह्यांवरती खोबरं पेरायला अजिबात विसरू नको, त्यांना अगदी परफेक्ट लागतं सगळं. लीना विचारत असते पण ह्या आंबू आजी अशा कशा अचानक आल्या. तर मालती म्हणत असते की जाऊ दे 3-4 दिवसच राहतील, परंतु सगळ्यात महत्वाचं हे आहे की सार्थक रावांचं आणि तिचं जमायला पाहिजे ह्या दिवसांमध्ये. मालती म्हणते की हो ना ग, मला पण त्याच गोष्टीचं टेन्शन आहे. सार्थक राव तर खूपच समजूतदार आहे, परंतु आंबू आत्या जर असं बोलत राहिला तर सार्थक रावांचा सुद्धा संयम सुटेल ना. तर इकडे आदर्श हा आकुला घेऊन बाहेर चाललेला असतो. दोघांनाही प्रथमेशला भेटायला जायचं असतं. त्याच वेळी सर्वजण तिथे येतात आणि वृंदा विचारत असते की काय रे कुठे चाललाय. आदर्श म्हणतो की आकूचं काम आहे, जरा बाहेर जाऊन आलो. सुधा म्हणते की नक्की काय काम आहे आणि का चाललाय तुम्ही बाहेर. आदर्श म्हणत असतो की पण तुम्ही एवढे खोदून का विचारताय, आता काय आम्ही लहान राहिलो का. वृंदा म्हणते की जेव्हा तुम्ही लहान होता ना तेव्हा आम्हाला काही काळजी नव्हती, पण आता तुमची जास्त काळजी वाटते. आदर्श म्हणत असतो की पण आता तुम्हाला बोललो ना की आम्ही बाहेर जाऊन येतो म्हणून, एवढा पण विश्वास नाहीये का. तेव्हा सुद्धा म्हणते की नाहीये विश्वास, कारण आम्हाला कळलंय की तुम्ही कुठे चाललाय ते. आदर्श म्हणतो की ठीक आहे तुम्हाला कळलंय ना कुठे चाललोय, मग येतो जाऊन आम्ही त्या प्रथमेशला भेटून येतो. शलाका म्हणत असते की आई बरं झालं मी ऐकलं म्हणून बरं झालं की हा प्रथमेशला भेटायला चाललाय म्हणून, नाही ते हे दोघं गेले असते आता. आदर्श म्हणत असतो की अच्छा म्हणजे तू ऐकलंय तर हे. शलाका तुझी चोरून ऐकण्याची सवय कधी जाणारच नाही का. आणि हो मी आकांक्षाचा भाऊ आहे आणि आकांक्षाचं चांगलं वाईट मला देखील कळतं. वृंदा म्हणते की मग स्वतःच्या आयुष्याबद्दल नाही कळत का चांगलं वाईट तुला. आदर्श म्हणतो की हे बघ आई बोलायचं असेल तर मी खूप काही बोलू शकतो आणि त्या मुलाला आकुला भेटायचंय, त्याला कुठेतरी पश्चाताप होतोय त्याच्या गोष्टींचा आणि त्याला माफी मागायची. मी म्हणतो पण काय गरज आहे ह्या सर्वांची. वृंदा म्हणत असते की आदर्श तू इथून कुठेही जायचं नाही. आदर्श म्हणत असतो की आई मी जाणार. आदर्श आता खूप चिडतो आणि वृंदाला म्हणतो की काय गाई सगळ्यांचे लग्न तू मोडायचंच ठरवलंय का. माझ्या संसाराची तर तू वाट लावलीयस, परंतु माझ्या बहिणीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. चल आकांक्षा असं म्हणून आदर्श आता आकांक्षाचा हात पकडतो तेव्हा वृंदा जोरात आदर्शच्या कानाखाली ठेवून देते. तर इकडे मनोज आत्याला म्हणत असतो की आत्या थँक्यू सो मच, मी बोलवलं आणि तू आलीस, मला खरंच आता तुझी खूप गरज होती. आत्या म्हणत असते की हाच तो जावई आहे ना तुला त्रास देणारा, बघतेस त्याच्याकडे थांब, तो तर साधा दिसतो. हा मनोज म्हणतो की तो साधा दिसतो फक्त, तो खूप लबाड माणूस आहे. आत्या म्हणत असते की थांबा तर त्याला दाखवतेस की आम्ही काय चीज आहोत ते, आमच्या पोरीशी लग्न करतोय काय आणि तेही आम्हाला न विचारता. आता त्याला मी बरोबर समजून सांगते की सासरवाडीत जास्त दिवस राहायचे नाही, तर बघच मी त्याला कसं परत पाठवून देते. आता नाही त्याला 2 दिवसात मी इथून हाकललं ना तर नावाची आंबू आजी नाही मी. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्या म्हणत असते की हा नक्की घर जावई आहे की घरगडी, असली कसली कामं करतोय हा. सार्थक म्हणतो की नाही हो घराचा लेक आहे मी. आत्या म्हणते की ठीक आहे घरचा लेक आहे ना मग माझे पाय चेप. आणि सार्थक समोर आता ती पाय करते तर आनंदीला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं. आनंदी सार्थकला म्हणत असते की नाही सार्थक सर तुम्ही हे अजिबात करायचं नाही, तुम्हाला आजीचा स्वभाव नाही माहिती. सार्थक म्हणतो की आता आजीचं मन तर मी जिंकणारच आहे, परंतु आजीच्या नातीचं सुद्धा लवकरच जिंकेल. आणि मनात कुठलाही संकोच न बाळगता सार्थक आता त्या आजीचे पाय चेपायला लागतो. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.